आकाश ऑन ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं। आणि आज आपण एक असं खंडोबा मंदिर बघण्यासाठी चाललेलो आहे ज्याचा इतिहास खूप प्राचीन आहे। आणि असं म्हटलं जातं की खंडेराव महाराजांनी जेव्हा 2 राक्षसांचा वध केला होता तेव्हा जेजुरीला जाण्यापूर्वी इथे त्यांनी वास्तव्य केलं होतं काही काळ। आणि असंही सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सुरतच्या लुटेनंतर रायगडावर चालले होते तेव्हा त्यांनीसुद्धा इथे एक दिवस मुक्काम केला होता। असं हे ऐतिहासिक ठिकाण ज्याचं नाव आहे खंडोबा टेकडी, ज्याला टेम्पल हिल या नावाने देखील ओळखलं जातं। आणि हे सुंदर ठिकाण आहे नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प परिसरामध्ये। आणि खूप जबरदस्त ठिकाण आहे, खूप ऐतिहासिक मंदिर आहे। आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा खूप जबरदस्त आहे, खूप सुंदर आहे। ते मंदिर आपण या ब्लॉगमध्ये आज बघणार आहोत। त्याचबरोबर सगळ्यात आधी आपण ही माहिती जाणून घेऊ की तुम्ही त्या मंदिरापर्यंत कसं पोहोचू शकता जर तुम्ही नाशिकच्या बाहेरून येत असाल तर मंडळी, तुम्ही जर नाशिकच्या बाहेरून येत असाल तर सगळ्यात पहिले तुम्ही पोहोचतात नाशिक रोडला। हे बघा इथे बस स्टँड आहे आणि मागे रेल्वे स्टेशनसुद्धा आहे। तर स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला ना इकडे हे बघा रिक्षा लागलेल्या दिसतील। तर इथून तुम्हाला जर टेम्पल हिलला जायचं असेल तर इथून 8 ते 10 किलोमीटर आहे। तर तुम्ही थेट रिक्षा करू शकता 500 रुपयामध्ये, थोडंसं बार्गेनिंग करून कमी जास्त पण करू शकता। आणि तुम्हाला ते तिथे थोडा वेळ तुमच्यासाठी थांबतील 1-2 तास आणि रिटर्न तुम्हाला इथे आणू शकता। हाही एक पर्याय आहे। आणि तुमच्यासोबत जर जास्त म्हणजे लोक असतील, मोठी फॅमिली असेल तर इकडनं ना तुम्ही प्रायव्हेट कॅबसुद्धा करू शकता बुक। तर त्याद्वारे सुद्धा तुम्ही 700 ते 1000 रुपयाच्या आसपास म्हणजे एवढ्या पैशामध्ये तुम्ही जाऊ शकता। आणि जर त्याहीपेक्षा स्वस्तात जायचं असेल म्हणजे तुमच्यासोबत म्हणजे तुम्ही सोलो ट्रॅव्हलर असाल किंवा कमी जण असाल तर कसं जाऊ शकता हे मी तुम्हाला सांगतो। हे बघा आंबेडकर पुतळ्याच्या समोरच इकडे सत्कार पॉईंटकडे जाण्याचा रस्ता आहे, तिथून तुम्हाला 700 मीटर फक्त पायी जायचं आहे। तर मंडळी बघू शकता स्टेशनकडून तुम्ही फक्त 700 मीटर पुढे पायी आल्यानंतर तुम्ही पोहोचता तिथे सत्कार पॉईंटजवळ। हे बघा इकडे सत्कार पॉईंट म्हणतात याला। तर इथून तुम्ही चालती रिक्षा पकडू शकता देवळाली कॅम्पपर्यंत जाण्यासाठी मात्र 20 रुपयामध्ये। तर 20 रुपयामध्ये तुम्ही देवळाली कॅम्पजवळ पोहोचाल। आणि मंडळी जसं तुम्ही शेअरिंग रिक्षाने कॅम्पपर्यंत येतात, हे बघा तुम्ही येऊन पोहोचतात या चौकामध्ये। हा देवळाली कॅम्पचा चौक आहे, इकडे कॅम्प आहे। तर इथून तुम्ही वेगळी रिक्षा करू शकता, म्हणजे करावीच लागेल कारण की पुढे जाण्याचे ऑप्शन नाही आहे। तर 2.5 किलोमीटर आहे इथून टेम्पल हिल। तर तुम्ही 200 रुपयामध्ये रिक्षा करू शकता रिटर्न जर्नी, नाहीतर तुम्ही वन साईड ड्रॉपची सुद्धा करू शकता 100 रुपयात। नाहीतर मग चालण्याची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही 2 किलोमीटर चालूसुद्धा शकता। तर फायनली मंडळी आपण येऊन पोहोचलेलो आहोत टेम्पल हिल म्हणजेच खंडोबा टेकडीजवळ। आणि हे बघा इकडे आहे प्रवेशद्वार। ॲक्च्युली याच्या बाहेर मी जास्त शूट नाही करू शकत कारण की आर्मी एरिया आहे। हे बघा पूर्ण देवळाली छावणी आहे आणि इकडेच आर्मीचं मागे गेट आहे, त्यामुळे इकडे बाहेर थोडंसं रिस्ट्रिक्शन आहे। पण हे बघा हे गेट आहे आणि इकडे पुढेच आहे ना पार्किंगसुद्धा आहे। तर तिथं तुम्ही बाईक आणि जर तुम्ही स्वतःच्या गाडीने आलेले असाल तर तुम्ही तुमची बाईक आणि कार तिथे पार्क करू शकता। आता मी तर बाईकने आलो आहे त्यामुळे मी माझी बाईक लावलेली आहे। तर मंडळी जसं आपण आतमध्ये एंट्री करतो सुरुवातीला आपल्याला लागतं एक उद्यान। हे बघा हे उद्यान आहे, म्हणजे इथे जॉगिंग ट्रॅकसुद्धा आहे आणि खूप छान आहे। ॲक्च्युली खूप मोठं उद्यान आहे। तर तुम्हाला इथे वेळ काढून फिरावं लागेल। हे बघा इथे बसण्यासाठी बाकडे वगैरे केलेले आहेत आणि खूप झाडं-झुडपं आहे आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे। तर हे बघा इथे लहान मुलांना खेळण्याचं पार्कसुद्धा आहे। तसं तुम्हाला सध्या हे रिकामं दिसत असेल कारण की मी ना पहाटे आलेलो आहे, आता वाजलेले आहे सकाळचे फक्त 6:30 आणि त्यामुळे इथे जास्त गर्दी नाही। पण सायंकाळी इथे प्रचंड गर्दी असते, खूप भरलेलं असतं हे पार्क कारण की सायंकाळी लोक फ्री होतात आणि अशा ठिकाणी वेळ घालवण्यासाठी येतात। तर मंडळी थोडंसं पुढे आल्यानंतर बघू शकता आणखी मोठं पार्क लागेल। हे बघा आजूबाजूला किती सुंदर असं पार्क केलेलं आहे। आणि इकडे सकाळी सकाळी किंवा सायंकाळी इकडे बरेच लोक एक्सरसाइज करतात, वॉक करतात, जॉगिंग करतात। आणि हे बघा इकडे इको जिमसुद्धा केलेली आहे। हे बघा इकडे तुम्ही वेगवेगळे एक्सरसाइज करू शकतात। आणि हे बघा आजूबाजूला खूप झाडं-झुडपं आहेत, म्हणजे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असूनही हे ठिकाण तुम्हाला खूप शांत वाटेल, म्हणजे शहराच्या गोंगाटापासून तुम्हाला थोडासा सुटकारा इथे मिळतो आणि खूप चांगला वेळ तुम्ही इथे घालवू शकता। तुम्ही पूर्ण दिवससुद्धा इथे घालवू शकता, तुमच्यावर आहे आता तुम्ही किती वेळ काढून येतात। आणि हे बघा इथून थोडंसं पुढे गेलो की आपल्याला त्या पायऱ्या लागतील ज्या जातात मंदिराकडे। तर फायनली मंडळी आता येऊन पोचलेलो आहे जिथून खंडोबा टेकडीकडे जाण्याचा ट्रेक सुरू होतो। म्हणजे हे बघा इथे पायऱ्या आहेत आणि आपल्याला जायचं आहे। इथून जवळपास 100 ते 150 पायऱ्या आहेत, त्या आपल्याला सर करायच्या आहे। ॲक्च्युली जास्त उंच पायऱ्या पण नाही आहे, बघू शकता
आरामशीर तुम्ही वयस्कर व्यक्ती किंवा लहान मुलांना जरी घेऊन आलात तरी तुम्ही आरामशीर जाऊ शकता. तर चला आता जाऊया आपण सुद्धा वर. तर मंडळी थोडासा ट्रेक करून वर आलो आहे आणि हे बघा इकडे वॉशरूमसुद्धा आहे. तर ही एक चांगली गोष्ट आहे, म्हणजे तुम्हाला वॉशरूमची सुद्धा इथे सुविधा मिळेल आणि इकडे जागोजागी ना पाणीसुद्धा आहे, पिण्याचं पाणी. तर म्हणजे खूप चांगली डेव्हलपमेंट आहे यार, आवडलं आपल्याला. आणि हे बघा तुम्हाला दोन्ही साईडला इकडे पार्क दिसतील. हे बघा इकडे सुद्धा पार्क आहे, म्हणजे खाली तर पार्क होतंच पण वरतीसुद्धा पार्क आहे. तर मंडळी बघू शकता जसं आपण ट्रेक करून वरती येतो आणि हे बघा इकडे आहे मुख्य मंदिर आणि त्याच्या समोरच इकडे एक जाण्याचा रस्ता आहे. हे बघा इकडे, तर इकडे आहे दीपस्तंभ म्हणजे दीपमाळ. तर त्याची निर्मिती इकडे करण्यात आलेली आहे. मंदिरापासून थोडंसं लांब असा रस्ता आहे आणि जसं तुम्ही इकडे पोहोचतात हे बघा इकडे आहे दीपस्तंभ. तर फायनली मंडळी आपण येऊन पोहोचलेलो आहोत मंदिराजवळ आणि हे बघा इकडे आहे मंदिराचं प्रवेशद्वार आणि हा आहे बाहेरचा परिसर. तर बघू शकता आणि इकडे हे बघा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, डस्टबिन वगैरे आहे आणि खूप मस्त आहे, म्हणजे छान प्रकारे डेव्हलपमेंट आहे. आणि मंदिराच्या आतमध्ये आता आपण जाऊया. प्रवेशद्वारमधून आतमध्ये आलो आहे आणि बघू शकता हे आहे मुख्य मंदिर आणि बघू शकता मंदिराचा परिसर किती जबरदस्त आहे. आणि हे बघा या प्रवेशद्वारपासून आपण आतमध्ये आलो आहे आणि इथे प्रवेशद्वाराच्या जवळच हे बघा मणी आणि मल्ल्य खंडेरावांनी ज्या राक्षसांचा वध केला होता त्यांच्या इथे मूर्त्या प्रस्थापित केलेल्या आहे. आणि हे बघा इथे छोटीशी नंदीची मूर्ती आहे आणि इकडे आहे शिव मंदिर आणि इथे आहे मोठे नंदी शिल्प आणि इकडे आहे मुख्य मंदिर. या प्राचीन ठिकाणाबाबत एक रंजक आख्यायिका सांगितली जाते. असं म्हटलं जातं की मल्ल आणि मणी नावाच्या 2 दैत्यांनी कठोर तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केलं होतं. त्यांच्या भक्तीवर खुश होऊन महादेवांनी त्यांना असा वर दिला की पृथ्वीवर त्यांचा वध कोणीच करू शकणार नाही. या वरदानामुळे ते अधिक शक्तिशाली झाले. पण हळूहळू त्यांनी साधू संतांना आणि सामान्य लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. अखेर त्रस्त झालेल्या ऋषीमुनींनी महादेवाकडे धाव घेतली. तेव्हा भगवान शंकरांनी खंडोबाचा अवतार धारण करून मल्ल आणि मणी या दैत्यांचा संहार केला. दैत्यांचा वध केल्यानंतर जेजुरीकडे प्रस्थान करताना खंडेरायांनी या टेकडीवर काही काळ विश्रांती घेतली होती. त्यामुळे या ठिकाणाला खंडोबाची टेकडी म्हणून ओळखलं जातं. इतकंच नाही तर स्थानिकांच्या मते सुरत मोहिमेनंतर रायगडाकडे जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे भेट दिली होती आणि खंडेरायाचं दर्शन घेतलं होतं. तर मंडळी मंदिराच्या आतमध्ये आपण बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे, कारण की एक महत्त्वाची माहिती द्यायची आहे. मंदिराचं जे द्वार आहे ते दुपारी 12:30 वाजेनंतर ओपन होतं. ॲक्च्युली मलासुद्धा इथे आल्यानंतर कळालं, मला वाटलं मंदिर आहे तर सकाळी खोलत असतील लवकर. आणि इथे आल्यानंतर मला स्थानिकांनी सांगितलं की रविवारीच फक्त हे मंदिर सकाळी 9 वाजता ओपन होतं, कारण की रविवार हा खंडेराव महाराजांचा वार आहे. त्यामुळे तुम्ही जर येत असाल इथे दर्शनासाठी तर त्या अनुषंगानेच प्लॅनिंग करून या. जरी लवकर आलात तर तुम्ही इथला आजूबाजूचा परिसर तोपर्यंत फिरून घ्या आणि मग 12:30 नंतर आतमध्ये दर्शन घ्या. तसं आपण जाळीतूनच दर्शन घेतलं आणि जाळीतूनच मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवलेली आहे. लांबून मला शक्य झाली तेवढीच मी काढू शकलो. आणि खंडेराव महाराजांच्या मूर्तीच्या बाजूलाच म्हाळसादेवी आणि बानुबाईचीसुद्धा मूर्ती आहे, ती मी तुम्हाला मात्र दाखवू नाही शकलो. पण काय आता काय करू शकत नाही. तुम्ही जेव्हा इथे प्रत्यक्ष याल तेव्हा दर्शन घ्या. तर मंडळी आता आपण मागच्या बाजूला चाललो आहे मंदिराच्या. हे बघा इकडे रस्ता आहे जाण्याचा. तर मंडळी बघू शकता आता मंदिराच्या मागच्या बाजूला आलो आहे. हे बघा इकडनं तुम्ही मागे येऊ शकता आणि जसं तुम्ही इकडे पोहोचतात हे बघा इथे आहे एक छोटंसं साई मंदिर आणि हा बघा हा परिसर कसा आहे. तर मंडळी साई मंदिरापासून जसं आपण पुढे येतो हे बघा तुम्हाला असा एरिया लागतो, म्हणजे आजूबाजूला पूर्ण झाडं झुडपं आहेत आणि इकडे हा रस्ता सरळ जातो जो सनसेट पॉईंट आहे तिथपर्यंत. तर तिथे आपण जाऊ आणि या ट्रेकचा एंड करू.
तर फायनली मंडळी आलेलो आहे व्ह्यू पॉईंट जवळ, म्हणजेच या ट्रेकचा जो एंड पॉईंट आहे. आणि हे बघा, बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा हा व्ह्यू पॉईंट आहे. हे बघा, संध्याकाळी त्या बाजूला तिकडे सनसेट होतो, त्यामुळे जर तुम्ही संध्याकाळी आलात किंवा संध्याकाळपर्यंत इथं थांबला तर तुमची जी ही ट्रिप आहे ती वर्थिट असणार आहे. म्हणजे तुम्हाला सनसेट पण पाहायला मिळेल. आणि हे बघा, आजूबाजूचा हा असा परिसर आहे. आणि हे बघा, इकडे एक छोटासा रस्ता जातो खाली, तर तुम्ही असं जंगलाच्या वाटेने सुद्धा ट्रेक करून जाऊ शकता गार्डनपर्यंत. म्हणजे तुम्हाला तोही एक्सपिरियन्स मिळेल किंवा तसंसुद्धा येऊ शकता वर. तर इकडे वरती येण्याच्या बऱ्याच वाटा आहेत, तर तुम्ही कुठल्याही वाटेने वर येऊ शकता. असं नाही की तुम्ही याच रस्त्याने आले पाहिजे. तर मंडळी, अशा प्रकारे खंडोबा टेकडी म्हणजेच टेम्पल हिल आपण या व्लॉगमध्ये आज बघितलेलं आहे. आणि माझ्या परीने जितकी माहिती शक्य होईल तितकी मी तुमच्यापर्यंत दिलेली आहे. इथपर्यंत कसं यायचं हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर नाशिकच्या बाहेरून येत असाल, तुम्हाला असं नवीन काहीतरी ठिकाण एक्सप्लोअर करायचं असेल, तुमच्याकडे वेळ असेल, तुम्ही नाशिकमध्ये आलेले असाल तर येऊ शकता तुम्ही इथे. जास्त काही अवघड नाही, इथपर्यंत पोहोचणं खूप इझी आहे, कारण की शहराच्या मध्यभागीच आहे. त्यामुळे नक्की इथे भेट द्या. खूप छान मंदिर आहे. आजूबाजूचा परिसर तर मी तुम्हाला दाखवलेलाच आहे, खूप छान आहे. ट्राय करा की पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात येण्याचं. म्हणजे तुम्हाला हे बघा, हे जे जंगल आहे ते तुम्हाला खूप भरलेलं दिसेल, तेव्हा खूप हिरवळ वगैरे असेल. म्हणून मी आधीच हा व्हिडिओ बनवतो आहे. म्हणजे जर तुम्ही पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात प्लॅन कराल तर तोपर्यंत तुमच्यापर्यंत आय होप की हा व्हिडिओ पोहोचलेला असेल, जर तुम्ही शेअर केलेला असेल तर. त्यामुळे नक्की शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत अशा या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देण्यासाठी. तर चला आता जाऊया आणि भेटूया अशाच कुठल्या तरी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच ठिकाणं जर तुम्हाला ह्या चॅनलवर बघायचे असतील, अजून जे तुम्हाला वाटत असेल की एक्सप्लोर नाही झालेले जास्त, ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा. त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता, त्याचा ID मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, चेक करा. तर चला आता जाऊया आणि भेटूया पुढच्या कुठल्या तरी इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये.